काय नाव आपलं? माझं नाव सोमनाथ राजेंद्र लोहार. बरं, आपण पाहतो आता चिंचवड विधानसभा निवडणूक फार चुरशीची होणार आहे आणि अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत. महाविकास आघाडीतून अद्यापही ठरलं नाही उमेदवार कोण आहे, पण या ठिकाणी नाना काटेंनी निवडणूक लढवलेली आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर राहुल कलाटे हा पक्ष राहिले होते. काय वाटतं एकंदरीत वातावरण? कसं आहे की एकंदरीत हे निवडणुकीचं वातावरण बघता आणि या अगोदरची पार्श्वभूमी बघता महायुतीचा जो महायुतीच्या काळामध्ये जो झपाट्याने झालेला विकास आहे आणि धाडसाचे घेतले गेलेले निर्णय आहेत, त्यामुळं माझं तरी मत आहे आणि सर्वसामान्य जनतेचा विचार करणारं जे सरकार आहे ते महायुतीचं सरकार आहे असं मला वाटतं. आणि ह्या धाडसाच्या निर्णय घेणाऱ्या सरकारला आणि जनसामान्यांचा विचार करून काम करणाऱ्या सरकारला सर्वांनी निवडून देण्यासाठी जो महायुतीचा उमेदवार असेल त्या उमेदवाराला आमचा पाठिंबा असेल. कारण आज स्थानिक लेवलला माणूस कुठल्या इंटरेस्टने काम करतो माहित नाही, परंतु वरचा राजा किंवा जो राज्यकर्ता किंवा समाज जो घडवण्यासाठी जो त्या हेतूने उभा राहिलेला माणूस असेल, अजितदादांसारखं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला मानणारा वर्ग असेल, तो अजितदादा जो निर्णय देतील, जो उमेदवार उभा करतील त्या निर्णयाला आमच्यासारखा माणूस हा पूर्णपणे पाठिंबा देईल. तर आपण पाहतोय मागच्या पोटनिवडणुकीची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस अजितदादा महाविकास आघाडीत होते, नाना काटेंना उमेदवारी मिळाली होती. मात्र राहुल कलाटे अपक्ष उभं राहिल्याने त्यांची मतं फुटली आणि नाना काटेंचा पराभव झाला. आता परिस्थिती वेगळी आहे. आता अजितदादा जे आहे ते महायुती सरकारमध्ये, पण असं म्हटलं जातं की जी रोलिंग सीट असते पक्षाची तर ती सुटते आणि अजितदादांच्या पक्षाला उमेदवारी सुटणं अवघड वाटतंय. नाना काटे अजितदादांच्या पक्षाकडून इच्छुक, एकंदरीत काय वाटतं? मला तेच म्हणायचंय साहेब तुम्हाला की महायुती, अजितदादा महायुतीत आहेत म्हणून मी महायुती म्हणतोय. अजितदादा जर वेगळ्या ठिकाणी असते किंवा वैयक्तिक असते तर आम्ही अजितदादाच नाव घेतलं असतं. अजितदादा ज्या ठिकाणी असतील किंवा अजितदादा जे सांगतील तो निर्णय शेवटपर्यंत लागू राहिला पाहिजे असं मला वाटतं. आता नाना काटे हे अजितदादांच्या पक्षातले आहेत, सध्या अस्वस्थ दिसतात कारण अद्यापही ते इच्छुक आहेत, पण उमेदवारीचं अजून काही नक्की नाही वाटत आहे त्यांचं. काय आहे की वरिष्ठ लेवलचे जे निर्णय आहेत ते आपल्याला एक बाहेरून बघणारी जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीत तुम्ही जसं म्हणताय की राहुल कलाटेंना पूर्वी उभा राहू नको असं एक सूचना वजा ताकीद आदरणीय अजितदादांनी केली होती, परंतु त्यावेळेस त्यांचा पराभव कशा पद्धतीने झाला हे सगळ्यांनी बघितलंय. तसंच नाना काटेंना जर त्यांनी काही सूचना केल्या असतील की बाबा तुम्ही उभा राहू नका वगैरे, तर नानांनाच आमची विनंती आहे की त्या सूचनांचा त्यांनी विचार करावा. बाकी अजितदादा सांगतील त्या पद्धतीनेच कार्यकर्ता काम करतो आणि त्या पद्धतीने जनता चालते. जर नानांनी वेगळा निर्णय घेतला, जर उमेदवारी नाही भेटली राष्ट्रवादीला, प्रयत्न चालू आहेत की राष्ट्रवादीला जागा सुटावी, पण जर नाहीच सुटलं तर नानांनी पण म्हटलं की आम्हाला वेगळे पर्याय उपलब्ध आहेत. कसं आहे की मी तुम्हाला अधिकृत मी पदाधिकारी आहे राष्ट्रवादीचा, अजितदादांच्या गटाचा, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. त्यामुळे मी तरी पक्षाची जी ध्येयधोरणं आहेत आणि त्यांच्या सूचना आहेत त्याप्रमाणेच काम करेल.